अतिशय सुंदर अप्रतिम भाषण राजमाता जिजाऊ तुम्हाला सर्वांना नक्कीच आवडेल। शेवटपर्यंत नक्की पहा। एका तेजस्वी मातेने स्वराज्याची संकल्पना छत्रपती शिवरायांच्या मनामध्ये, इथल्या मातीच्या कणामध्ये आणि सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये पेरण्याचे काम केले। विखुरलेल्या जनबांधवांना एकतेच्या सूत्रात गुंतवून त्यांनी स्वराज्याचे जन आंदोलन सुरू केले। गोरगरिबांच्या माऊली आणि सावली झाल्या त्या म्हणजे स्वराज्य प्रेरिका राजमाता, राष्ट्रमाता, माँसाहेब जिजाऊ माता। आणि अशा आदरणीय परमपूज्य माँसाहेब जिजाऊंना माझे कोटी कोटी प्रणाम। लखोजीराव जाधव यांना कन्यारत्न झाले। आपल्या 4 मुलांबरोबर त्यांनी जिजाऊंनाही तलवारबाजी, घोडेस्वारी, दांडपट्टा चालवणे हे शिकवले। म्हणजे त्या काळी 15व्या शतकातच आपल्याला बेटी बचाव बेटी पढाव हा संदेश लखोजीराव जाधव यांनी दिला। पण आज 21व्या शतकात त्यासाठी विविध योजना राबवाव्या लागतात, ही मोठी खंत आहे। आजचा हा दिवस स्वराज्याचे स्वप्न साकार करणाऱ्या स्वाभिमानी जाधवांची कन्या तर भोसल्यांची सून राजमाता जिजाऊंची जयंती। स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजीराजे आणि प्रतापशाली संभाजीराजे या 2 छत्रपतींना घडवणाऱ्या मातेचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड येथे लखोजी जाधव यांच्या पत्नी म्हाळसाबाई यांच्या पोटी झाला। मित्रांनो, जिजाऊ ह्या काही साधारण स्त्री नव्हत्या। तिने प्रत्येक मावळ्याच्या रक्तात स्वाभिमान भिनवला, जिने प्रत्येक मावळ्यात शिवबा घडविला, जिने वेळोवेळी पत्नी म्हणून शहाजीराजांना धीर दिला, जिने शिवबाच्या मातृत्वाबरोबरच गुरुत्वही स्वीकारले। माता ही खरं तर एक कलावंत असते। तिने दिलेले ज्ञान हे एखाद्या ग्रंथापेक्षाही पवित्र आणि प्रभावशाली असते। ती आपल्या मुलाला घडवण्याची कामगिरी करीत असते। अशीच कामगिरी या मातेने केली। अंगणातील तुळस, गोठ्यातील गाय, घरातील माय यांच्याकडे जर कोणी वाकड्या नजरेने पाहत असेल तर त्यांची गय करू नका ही शिकवण त्यांनी शिवबाराजेंना दिली। घेऊनी तलवार हाती छाटला मुघली अहंकार, जिजाऊ तुमच्या नावाचा दाही दिशा जय जयकार। आज शेकडो वर्षानंतरही माँसाहेब जिजाऊंचे नाव आपल्या ओठांवर आहे। जय जिजाऊ हे शब्द उच्चारताच प्रचंड ऊर्जा आपल्यामध्ये येते। महाराष्ट्राच्या मातीत असा कोणीही नसेल की ज्यांना जिजाऊंविषयी माहिती नसेल। त्या एक आदर्श आई होत्या। त्यांनी शिवरायांना स्वराज्याची शिकवण दिली। त्यांनी शिवबांना धैर्य, परोपकार, शौर्य, निर्भयता, राष्ट्रप्रेम, आत्मविश्वासाचे धडे दिले। एक उत्कृष्ट योद्धा म्हणून शिवरायांना जिजाबाईंनी तयार केले। अखेर 17 जून 1674 रोजी जिजाऊंनी रायगडच्या पायथ्याशी पाचड या ठिकाणी डोळे मिटले। महाराजांवरचे, स्वराज्यावरचे मायेचे छत्र हरपले। मराठा साम्राज्य पालन करता आईविना पोरका झाला। अशा जिजाऊंच्या त्यागांना, जीवन कार्याला मानाचा मुजरा। धन्यवाद। भाषण आवडले असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या मी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत एक लाईक नक्की करा।